हे घे ताई, घे. घास भांडी. काय ताई, अगं 2च भांडी घासून झालीत, बाकीची भांडी सगळी तशीच राहिली. अशानं सकाळ होणार आता. हो ना, सकाळ. आई, परत सकाळची कामं वेगळी. आता आता मी शिकवते म्हटलं तर तुम्हाला जागायची हौस आल्या, त्याला मी काय करू? आई, शिकून घेतेस का? हे बघा सासूबाई, ह्याचा कात्या घ्यायचा आणि यावर राग नाहीतर साबण लावून ही अशी भांडी घासायची. नाही, लक्षात नाही आलं अजून एक. ते ते काठा कसा पकडला होतास ते मला कळलं नाही. अजून एक दाखव ना. सासूबाई, मला राजकारणातलं कळत नाही हे खरं आहे, पण काम चुकारपणा बराबर कळते बर का. या आता मी शिकवते, कात्या धरण्यापासून ते स्वयंपातूर घ्या. आतनं बिघडत. वा सासूबाई, चांगली घासली की भांडी तुम्ही. चला जाऊन तुम्ही आराम करा, मी धुतलेली भांडी लावते आता. जाऊ. झाली भांडी. आई, त्या गेला त्यांच्या खोलीत. पण जातो. जावा. कंबरड मोडलं ग. अनुराधा, फारच त्रास झाला का ग? झाला असणारच म्हणा. तू आराम कर, मी आलो शतपावली करून. आई, काय वेळ आली आहे तुझ्यावर. फक्त जीव जायचं बाकी राहिलं माझा. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे बघायच्या आधी माझा जीव का नाही गेला. काय मॅडम, लयच काम पडलं का हो तुम्हाला? नाही, फुलं पडले. काय विचारते तू पण. भाजप ताईचे. आणि ताई, शेवटी खानवळवालीचा रुबाब फक्त 4 दिवस आहे, नंतर तू आहेच की. बाई बाई बाई, असला आगाऊपणा बघितला नव्हता ताई मॅडम. अहो, थोरा मोठ्यांचा मान राखायला शिकवलं की नाही हिच्या बापानं काय माहित. कुठनं बुद्ध्या सुचली आणि असली सून आणली घरात. कशाला आणायची? नरसू, उद्याच्या उद्या त्या संख्येला उचलून आण आणि माझ्या समोर हजर कर. ठीक आहे ताई, तू आराम कर, टेन्शन घेऊ नको. सासूबाई, जेवण आणलंय.
सासूबाई, असं उपाशी राहुनी माणसानी चांगलं नसते. खाऊन घ्या 4 घास. हा, ताई, अगं जीव द्यावासं वाटतं मला. हे असलं जेवण कोणी देण्याचं धाडस केलं असतं का तुला? तिने फार तुला नोकरानी. नरसू, लवकरच हिला मी आयुष्यभरासाठी नोकर बनवणार आहे. फक्त 4 दिवस होऊ देत. 5व्या दिवशी हिला सोलून नाही काढली ना तर बघच तू. सासूबाई, उद्या आपल्याला भाज्या आणायला मार्केटमध्ये जायचंय. तयार राहा. सासूबाई, सासूबाई, सासूबाई. फारच कंटाळी वाटतं. असं कटावून कसं चालेल मामांजी? अजून 3 दिवस बाकी आहेत. सासूबाईंचा शब्द मोडाय नाही पाहिजे. सून म्हणून जिम्मेदारी आहे माझी ती. अगं पण उठत नाही ना अनुराधा. मायलेक सारखीच आहेत बघा. त्या पायलटला उठवायला मी जो तोडगा करते तोच तोडगा करायला पाहिजे आता सासूबाईंवर. कसला तोडगा? अहो काय नाही, मी पायलटला हाका मारते. गोडी गुलाबी प्रेमाने सांगून बी नाही जाग आली तर मग सरळ थंडगार पाण्याची बादली घ्यायची आणि अशी होताची तोंडावर. अगं बाई, उठल्या की सासूबाई? पायलट सारख्या अशी नाही त्या. बस सासूबाई, उठा आता. तुमच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून मी. आऊ, अरे वा, अगं तुझा तोडगा ऐकल्यावर लगेच उठली की अनुराधा? तोडगाच तसा आहे. अगं पण तू काय सांगत होती ना ती न ऐकताच निघून गेली ना. मी काय सांगणार हे माहिती त्यांना सगळं, म्हणून डायरेक्ट कामालाच लागल्या. बरं मामांजी, तुम्ही जावा मस्तपैकी फिरून या जावा. अगं मी आज इथंच एक्सरसाइज करेन. अगं बऱ्याच दिवसाने अशी रिकामी खोली मिळाली आहे ना मला. बरं बरं, मज्जा करा. भरत दादा, भरत दादा, इकडे या. भरत दादा, मी ते तुम्हाला सायकल सांगितलेलं काय झालं? सायकल नवा आणतो. हा, सासूबाई या, रांगोळी काढा या. बसा. हे नेमकं काय आहे? मला तर कुठल्या तरी देशाचा नकाशाच वाटतोय. मला तर काय कळणारच काय काढलं. हा बहुतेक अमिबा काढलाय. चला गप बसा आता. सासूबाईंना रांगोळी जमली नाही माहित आहे मला, पण आपल्या माणसाची चूक आपण सांभाळून घ्यायला पाहिजे का नका? अगदी बरोबर सुमी. भाऊजी, तुम्ही पण रांगोळी? हो, सुमीने शिकवलंय मला. ताईला आवडतं थालती थालती दाल वाटतं बल वाटतं. तुम्ही म्हणा. सुमी मॅडम, अहो बाद झालं की आता ही. आम्ही नोकर माणसं आहे, आम्हाला हे सगळं झेपणं झालंय. गीताताई, ह्याच नोकर माणसांची किंमत कळावी म्हणून सुरू आहे सगळं.
आणि तुम्ही 4 दिवस या घरची मालकीन म्हणजे मालकीन, ह्यात बदल नाही, कळलं? मॅडम सासूबाई, सासूबाई, अहो मालकीन बाईंना काही चहा बी करता का नाही? चला चहा करा आज सगळ्यांसाठी. आज चहा खरीद झालीच पाहिजे. जावा. तुम्ही मॅडम थमल साहेबांनी त्या थाली खाल्ली असेल का? काय माहित, तुमच्या साहेबाला माझं ध्यान बी ना बहुतेक, फोन बी केला नाही मला. चलत होय. तर काय, तुम्ही लावा बरं फोन. मी हा लावा लावा फोन लावा. हॅलो. थमल साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल, काय म्हणतोस? मी म्हणतोय तुम्ही मॅडमला बोलायचं होतं म्हणून फोन लावलाय. झाला आदलाय. त्याला म्हणा माझं ध्यान बिन काही येते का नाही. त्याही त्यात माझं ध्यान येतं तर नाही. अरे तिला सांग, तिची अजिबात आठवण येत नाही मला. काय म्हणतोय? सांग सांग तिला सांग. नाही येत म्हणले. मला तर अजिबात येत नाही म्हणा. तुम्ही मॅडम म्हणल्या त्यांना तर अजिबात येत नाही. अच्छा. नाही नाही थमल साहेब, त्यांना लय चालती आहे तुमची, म्हणून तर फोन लावायला लावला ना. अरे खोटं बोलते रे ती. नाही नाही, तुम्ही मॅडम कधीच होतं बोलत नाही. त्यांना लय ध्यान येते तुमचं. दे बरं जरा तिला फोन. चालतंय चला. थमल साहेब, तुम्ही मॅडमला लय लाद आलाय, त्या दिनात फोन. तिला सांग तिच्या रागाचं लोणी करतो म्हणून. ला मधी म्हणजे अरे तू सांग तर तिला. थमल साहेब म्हणले तुमच्या लादात लोणी तलतो. त्याला म्हणाव काय गरज नाही. हा लक्ष्मण, गरज आहे म्हणून सांग. ते म्हणले दलत आहे. नाही म्हणजे नाही. मग सुमीला सांग, तिने जर फोन नाही घेतला तर रागाचं लोणी कसं करतात ते मी तुला सांगेन. मला नाही ना थमल साहेब, अहो एवढा मोठा आतेली आहे, पण लादात लोणी तत चालतात ते मला येतच नाही. तुम्ही मॅडम थमल साहेब म्हणले तुम्ही त्याचा फोन घेतला नाही तर लादात लोणी तत चालतात. थमल साहेब मला ताणतील. काय काम आहे पायलट? मला लय काम आहे, पाटपाट बोल. तुझ्या फोनला काय झालंय? पवाय गेलाय नदीत. तू मुद्द्याचं बोल. सुमे, मला फार आठवण येते का तुझी? खोट, मीच फोन करायला लावलाय आणि चल तर म्हणतोय मला ध्यान बी येत नाही. एक मज्जा केली ग. तुझी आठवण येत नाही असा एक सेकंदही जात नाही माहितीये. तरी बी खोट. आणि मी फोन केल्यावरच बरं सुचते तुला हे सगळं. अगं कालचा सगळा दिवस मीटिंग्स मध्ये गेला. आत्ताही जायचं थोड्या वेळात मला. आता पायलट, कामाच्या नादात विसरलास तू मला. मला राग आलाय तुझा. ठीक आहे, मग आता मी तुझ्या रागाचं लोणी करतो. बरं बस, आता लय लाडात येऊ नकोस. पटपट काम आटप आणि लवकर ये घरी. हा सुमे, झालं लादात लोणी झालं. तत तुम्ही मॅडम मला बी ताणता ती तत चालतात लादात लोणी. तिथला बी तरी कधी लाद येतो, मग मला बी तिथं लादात लोणी चालता येईल. तांदा ना तत चालतात. ते मी ते पायलटनं काय तर सांगितलं होतं, विसरले मी. चालते आतू द्या. याच्यामध्ये लिहातोल झाला असेल, मी नंतर निवांत ऐकतो. म्हणजे तुम्ही सगळं परत ऐकणार? हा, तुझला पण फोन आला ती लिहातोल होतो आणि मग ऐकता येतो नंतर. मी ऐकून मस्त. तुम्हाला आता सुट्टी नाही. आज तुमची काय खैर नाही गुरुजी. अरे बबन, मी तुझ्यासाठी बायको शोधून ठेवली. असं कसा पायावरती तू धोंडा मारून घेतोस? सोड मला. बबन बबन सोडायचं नाही. ताई मॅडम पुढे उभं करायचं, यांना तुझी जबाबदारी येते. बाबा, ही काय बळजबरी आहे? सोड त्यांना. सोड.
गुरुजी या बसा तुम्ही या या बसा निवांत. आता मला सविस्तर काय झाले ते सांगा. काही नाही, मला पूजेतनं उठून आणलं ना म्हणून. बाकी तू काही काळजी करू नकोस. हा पण असं पूजा चुकून का आणले तुम्हाला इथं? ते हे हा पत्रिका, ताई मॅडमची पत्रिका बघायची म्हणून मला आणले. बाकी काही नाही. ताई मॅडमची पत्रिका तुम्ही 4 दिवसांनी बघा, तेव्हा त्यांचं नशीब ठरलंय. म्हणजे सासूबाई अहो पाहुणे आलेत घरात, चहा पाणी बघता का जरा? सांगा चहा पाहिजे का सरबत? बरं तुम्हाला काय पाहिजे असेल तर लक्ष्मण दादांना सांगा, ते देतील तुम्हाला. हा सासूबाई चला आपण बाजार करून येऊया. पिशव्या सगळं तयार ठेवले मी. चला. आज आपण मस्तपैकी बाजार करूया बघा सासूबाई. या सासूबाई अहो तिकडे कुठं, इकडे या. या सायकल? हा आज आपण सायकलवरनं बाजार करूया. ताई आणि सायकल कसं शक्य आहे? मामासाहेब तुम्ही ताई मॅडमची मान खाली घालवायला लागलाय वाटतं. मी हा तर मला सांगा, सासूबाईंना असं गाडीतनं बाजाराला जाताना बघितलं तर लोक ओळखणार नाहीत का त्यासनी? म्हणजे काय, ताईची गाडी लोक लांबनं सुद्धा ओळखतात. मग कसं वाटेल ते? त्यापेक्षा सायकलवर गेलो कोण ओळखणार नाही. पण जायची गरजच काय? भाजीवाल्याला घरी बोलवणार सू? म्हणजे त्या भाजीवाल्या तुम्हाला अशा अवतारात बघून तुमचे बॅनरच लावतात गावात. हे पण बरोबर आहे. नाही सासूबाई, मी तुमची मान खाली जाऊ देणार नाही आणि तुमचा शब्द बी वाया जाऊ देणार नाही. आपण सायकलवरच जाऊया. मला सायकल चालवता येत नाही, सवय मोडली आहे माझी. ठीक आहे, मग सवय करून घेऊया. चला घ्या सायकल, या. सासूबाई तुम्हाला माघार घ्यायची तर घ्या म्हणून सांगितलंय मी. आम्ही समजू तुम्ही घाबरून शब्द मोडला. नाही नाही, ताई कशाला घाबरत नाही. हा ठीक आहे, चला घ्या मग सायकल, या. अगं पण ताई सायकलवर बसली तर लोक ओळखणार नाहीत का? हा हे बी खरं आहे. एक तोडगा आहे. सासूबाई तुम्ही तुमचा बदल असं डोक्यावर घ्या, हा, आणि त्याचं टोक असं दातात धरा. करा. हा आत्ता कोण ओळखणार नाही. चला मारा पेडल, या. हळू बसा. हा
चित्रपट